नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे. आज आपण महत्त्वपूर्ण विषय घेतलाय, कारण की आपण सर्व सरळ सेवेची तयारी करताय आणि सरळ सेवेची तयारी करत असताना आपण एम-पी-एस-सी असेल किंवा टी-सी-एस असेल किंवा आय-बी-पी-एस असेल. आता ह्या संदर्भामध्ये कोणत्याही स्वरूपातलं सरळ सेवेचं निश्चिती नाहीये. कोणत्या पॅटर्ननुसार जाणार आहे. मग आता हा पॅटर्न काय आहे? ह्या पॅटर्न्समध्ये म्हणजे एम-पी-एस-सी, टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस या पॅटर्न्समध्ये जर तुम्हाला यश मिळवायचं असेल, या संदर्भात 100% पास होण्याचा रामबाण उपाय जो आहे करिअर ऑर्बिट अकॅडमी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला 100% तुमचा निकाल हा असणार आहे आणि यासाठी आपल्याला फक्त काय करायचंय, एवढंच करायचंय. निकाल हा तुमचा असणार आहे. एवढंच म्हणजे काय, शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला तुमचा निकाल कसा मिळवायचा हे सुद्धा यामध्ये दिसणार आहे. त्यामुळे आपण वेळ न घालवता सगळ्यात पहिले आणि महत्त्वाचं काम करायचं आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीचं सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन ऑन करायची आहे. आणि यापुढे आपल्याला सगळ्यात महत्त्वाचा काय रामबाण उपाय काय आहे सरळ सेवा भरतीमध्ये पास होण्यासाठी. सगळ्यात महत्त्वाचं बघा, संपूर्ण सरळ सेवा ज्या आहेत, या संपूर्ण सरळ सेवेमध्ये आपल्याला काही कॉमन गोष्टी आहेत. त्या कॉमन गोष्टी कोणत्या आहेत? सिलेबस. सिलेबसचे काही घटक हे तुम्हाला सर्वत्र सारख्या प्रमाणात दिसणार आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन त्यांच्या सिलेबसनुसार हे केलं जातं. त्यामुळे संपूर्ण सरळ सेवाच्या येणाऱ्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात पदभरती चालू होणार आहे. सध्याच्या काळामध्ये आपण साशंक असाल, की परीक्षा मागच्या 6 महिन्यापासून बोलवताय, पण काही नाही. पण एक जाहिरात आली, की एका जाहिराती पाठीमागे सगळ्या जाहिराती यायला सुरुवात होणार आहे आणि एकंदरीत आपल्या देशांत तरुणांचा जो आक्रोश चालू आहे, एम-पी-एस संदर्भात असेल किंवा इतर कोणत्याही बाबतीत असेल, त्या आक्रोशाला समोर ठेवता सरकारला तरुणांना कुठेतरी गुंतवायचंय असं आपण समजूयात आणि त्या अनुषंगाने सरळ सेवेच्या भरतीची जाहिराती ज्या मोठ्या प्रमाणामध्ये अडकून आहेत, त्या सुटायला चालू होतील. त्यामुळे आपण जाहिराती आल्यानंतर तयार असणं गरजेचं आणि त्यासाठी काय स्ट्रॅटेजी असावी आपली, आपण कोणत्या विषयाला किती प्रमाणामध्ये टार्गेट केलं पाहिजे, या सगळ्या इत्थंभूत गोष्टी आपण इथे टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला जो घटक आहे, तो म्हणजे तुमचे विषय. सरळ सेवेचा अभ्यास करत असताना आपल्याला सगळ्यात अगोदर माहीत असणं गरजेचं आहे. आपण सरळ सेवेमध्ये जेवढ्याही जाहिराती येतात, आता सरळ सेवेची परीक्षा लक्षात ठेवा. सगळ्यात अगोदर सरळ सेवा ज्या आहेत, सध्याच्या काळखंडामध्ये एम-पी-एस-सी कडे जाईल अशी मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे आणि यामध्ये तलाठी भरती ही निश्चितपणे एम-पी-एस-सी कडे जाणार आहे असंही म्हटलं जातं. पण आतापर्यंत सरळ सेवाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा या मुख्यतः टी-सी-एस आणि आय-बी-पी-एस या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या परीक्षा असायच्या. आता यामध्ये एम-पी-एस-सी जो आहे, एम-पी-एस-सीची एंट्री ही झालेली आहे. आता एम-पी-एस-सीची एंट्री झाल्यामुळे पण यामध्ये निश्चिती नाहीये कोणती परीक्षा कोण घेणार, तलाठी भरती सोडून. मग आता आपल्याला अभ्यासाचं नियोजन करत असताना हे तिन्ही पॅटर्न्स काय एक्झॅक्ट हे आपल्याला समजणं गरजेचं आहे आणि त्यापूर्वी काय, आपण अभ्यासाला सुरुवात करतोय तर अभ्यासाचं नियोजन हे सगळ्यात महत्त्वपूर्ण असणार आहे. अभ्यासामध्ये कोणकोणते घटक आहे, त्या घटकांची माहिती असणं गरजेचं आहे. घटकांना उपघटक कोणते आहेत आणि कोणत्या घटकांवर किती वेटेज द्यायचं आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि बाकी जो टी-सी-एस, आय-बी-पी-एस, एम-पी-एस-सी पॅटर्न आहे, तो एक्झॅक्ट काय आहे, त्यामध्ये फरक काय आहे, ते आपण नंतरच्या येणाऱ्या कालावधीमध्ये कव्हर करणार आहोत. फक्त आता लक्ष द्यायचं आहे, या तिन्ही पॅटर्नमध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे, तो अत्यंत आवश्यक आहे. कारण की येऊ घातलेल्या काळामध्ये सरळ सेवेची मोठ्या जाहिराती येत आहे. यामध्ये बघा, विषय कोणकोणते आहेत. तुम्हाला सरळ सेवेची कोणतीही परीक्षा देत तलाठी भरती असेल, जी आता एम-पी-एस-सी कडे आहे, त्यानंतर नगर परिषद असेल, त्यानंतर ग्रामसेवक असेल, यानंतर जलसंचन विभाग असेल, अंगणवाडी सेविका असेल, या सगळ्या विषयांमध्ये सगळ्या परीक्षांमध्ये आपल्याला ज्या कॉमन गोष्टी आहेत ते म्हणजे कोणतं आहे, मराठी व्याकरण. मराठी व्याकरण हे कॉमन आहे. यासोबत इंग्लिश ग्रामर कॉमन आहे. यासोबत सामान्य ज्ञान. सामान्य ज्ञान म्हणजे काय, सामान्य ज्ञानला आपण अजून एक शब्द वापरतो, जी-एस किंवा जी-के, जनरल नॉलेज, या स्वरूपात बघतो आपण. यामध्ये बघा, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था. राज्यव्यवस्था म्हणजे काय, इंडियन पॉलिटी, त्यानंतर अर्थशास्त्र आणि विज्ञान. विज्ञान आणि चालू घडामोडी, या सर्व घटकांचा समावेश हा कुठं होतो, सामान्य ज्ञान ह्या घटकामध्ये होतो. त्यामुळे महत्वाचा घटक आहे, 6 सब्जेक्ट आहेत जवळपास. या 6 सब्जेक्टला
आपल्याला जीके मध्ये कव्हर करायचा असणार आहे. यानंतर जो सगळ्यात महत्वाचा आहे, तो सगळीकडे महत्वाचा, अति महत्वाचा आहे, गणित व बुद्धिमत्ता चाचणी हा एक महत्वाचा घटक आहे, त्याला आपल्याला कव्हर करायला लागेल. यानंतर काही सरळ सेवामध्ये तांत्रिक घटक जो आहे, या तांत्रिक घटकामध्ये आपल्याला संगणक आणि त्या विषयाचं स्पेशलायझेशन असणं गरजेचं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही ग्रामसेवकची बॅच करताय आणि ग्रामसेवकची तयारी करत असताना तुम्हाला कृषी हा एक महत्वाचा घटक असणार आहे. समाजशास्त्र म्हणजे सामाजिक स्थिती काय आहे ग्रामीण भागातली ती माहीत असणं गरजेचं आहे आणि पंचायती राज संदर्भातले कायदे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. हे काय तांत्रिक घटकाशी संबंधित झालं. तसंच आरोग्य सेवकची भरती असेल, आरोग्य सेवक म्हणजे सायन्स हा तांत्रिक घटकामध्ये येतो. म्हणजे हे असे जे विषय आहेत, या विषयांना आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तसंच संगणक हा जो आहे, अंगणवाडी सेविका, परिवेक्षिका यामध्ये महत्वाचा घटक आहे. यासोबत अंगणवाडी सेविकामध्ये आपल्याला तांत्रिक घटक मध्ये कायदे आहे, बालक आणि महिलांसंदर्भातल्या वेगवेगळ्या योजनांचा समावेश यामध्ये होतोय. सरकारचे इनिशिएटिव्ह आपल्याला यामध्ये समजून घ्यायचे आहेत. असे हे तांत्रिक घटक असतात, महत्वाचे असतात. त्यामुळे हा एक घटक असतो. मग असे आपल्याला एक 5 ते 6 विषय आपल्याला या सरळ सेवेमध्ये तयार करायचे असतात. मग आता हे 5 ते 6 विषय तयार करायचे, तर या प्रत्येक विषयांचं काही बाबी आहेत त्या आपल्याला बारकाईने माहीत असणं गरजेचं आहे. आज आपण फक्त या बारकाव्यातलाच विचार करणार आहोत, जेणेकरून तुम्ही अभ्यास करत असाल, तर अभ्यास करत असताना तुमचा कॉन्फिडन्स सुद्धा हाय लेवलला असावा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आणि जे टॉपिक कव्हर होत आहे, त्यातनं तुमचा जो आत्मविश्वास वाढणार आहे, तो परीक्षा हॉलमध्ये तुम्हाला नक्कीच यश मिळवून देणार आहे. ओके. यामध्ये बघा, सगळ्यात अगोदरचा महत्त्वाचा विषय जो आहे, तो आहे म्हणजे मराठी. मराठी या विषयांतर्गत आपल्याला दिसतंय की एवढे टॉपिक आपण त्यामध्ये समाविष्ट केलेले आहेत. मग आता एवढे टॉपिक म्हणजे काय, कोणकोणते टॉपिक आहे यामध्ये? सगळ्यात महत्वाचं समानार्थी विरुद्धार्थी शब्द, हे आपण जनरली वापरले जातात. व्होकॅब्युलरी हा सेक्शन जो आहे, या सेक्शन मध्ये याचा समावेश हा केला जातो. या व्यतिरिक्त वाक्यप्रचार आहे, प्रयोग आहे, वाक्य रूपांतर आहे, समास आहे, अलंकारिक शब्द आहे, लेखक आहे, म्हणी आहे, त्यानंतर वाक्य प्रकार आहे, उभयनामी अवयव आहे, शब्दांचा वाक्यात वापर आहे, केवळ प्रयोगी अवयव आहे, क्रिया विशेषण आहे, समूहाबद्दल एक शब्द आहे, जोड शब्द, शुद्ध शब्द, शुद्ध वाक्य, अनेक शब्द समूहाबद्दल एक शब्द, त्यानंतर विभक्ती प्रत्ययांचा योग्य वापर आहे, उपसर्गावरून विरुद्धार्थी शब्द, वाक्य पद पृथक्करण याचा समावेश यामध्ये केला जातो. या व्यतिरिक्त बघा, वचन असेल, विरामचिन्ह असेल, काळ असेल, सर्वनाम असेल, संधी असेल, ध्वन्यार्थ असेल, विशेषण असेल, रिकाम्या जागी योग्य शब्द असेल, क्रियापद असेल, शब्द सिद्धी असेल आणि सिद्ध आणि साधित शब्द, या सर्वांचा आपल्याला एकंदरीत या मराठी या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आपण हा करत असताना आपण संपूर्ण सरळ सेवेसंदर्भात बोलतोय. संपूर्ण सरळ सेवेमध्ये आपल्याला ह्या सगळ्या घटकांचा समावेश करायचा आहे. जर आपण पर्टिक्युलर एका परीक्षेचा विचार करत असाल, तर त्या परीक्षेसंदर्भातला जो सिलेबस आहे, त्या सिलेबसनुसार आपल्याला इथलचे काही टॉपिक जे आहेत ते निवडावे लागणार आहेत. पण आपण जनरली एक परीक्षा देणार आहोत का? 3 महिन्यामध्ये जी ॲड येणार आहे, 3 महिन्यामध्ये 5-6 ॲड येत असेल, तर तुम्ही 5 ते 6 जेवढ्या जाहिराती असतील त्यासाठी फॉर्म जाणार आहात. त्यामुळे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, या सगळ्यांचा अभ्यास हा आवश्यक करायचा आहे. यामध्ये बघा, अजून नेक्स्ट मध्ये सगळ्यात महत्त्वाचं करिअर ऑर्बिट अकॅडमी, या संपूर्ण सरळ सेवा बॅच 2026 ही चालू केलेली आहे. आणि या संपूर्ण सरळ सेवा बॅच मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय, TCS, IBPS आणि MPSC या तिन्ही पॅटर्नला आपण इथं लक्ष केंद्रित केलेलं आहे. पण लक्ष केंद्रित केलं म्हणजे काय, या तिन्ही पॅटर्नच्या अनुषंगाने आपण प्रत्येक विषय या ठिकाणी कव्हर करतोय. आणि हे करत असताना तुमचा कॉन्फिडन्स, तुमचे डाऊट्स असतील, तुमच्या मेंटरशिप असतील, याची सुद्धा काळजी घेतली जाते. यामध्ये बघा, वैशिष्ट्यामध्ये आपण म्हणतोय की एक्सपर्ट फॅकल्टी आहे, त्या एक्सपर्ट फॅकल्टीचा समावेश आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर्स आपल्याला उपलब्ध असणार आहे. PDF नोट्स तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध असतील. टेस्ट सिरीज असतील. व्हॅलिडिटी 1 इयर, 1 वर्षाची व्हॅलिडिटी यामध्ये असणार आहे. त्यानंतर अनलिमिटेड वॉच टाईम असेल आणि पर्सनल मेंटरशिप सुद्धा यामध्ये उपलब्ध ही करून दिली जाणार आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी, या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच जी आहे, ही केवळ आपल्याला कितीमध्ये भेटते, 1299 मध्ये. आणि ह्या बॅचेसमध्ये आपल्याला संपूर्ण सरळ सेवेमध्ये काय जेवढ्याही सरळ सेवेच्या जाहिराती आहे, म्हणजे काय, तलाठी भरती असेल, ग्रामसेवक असेल,
आरोग्य विभाग असेल, नगर परिषद, वन विभाग असेल, कृषी विभाग असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर सरळ सेवा ज्या येणाऱ्या जाहिराती आहेत, त्या सगळ्या जाहिरातींचा समावेश यामध्ये 1299 मध्ये आपल्याला उपलब्ध होत आहे. त्यामुळे संधी सोडायची नाही आपल्याला. ही बॅच जॉइन करायची जेणेकरून आपला यशाचा मार्ग जो आहे सुकर होईल. हा सगळ्यात महत्त्वाचा इनिशिएटिव्ह करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या माध्यमातून घेतला जातोय. यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाचं बघा इंग्लिश. इंग्लिश विषयासंदर्भामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना बरेच विद्यार्थी इंग्लिश विषय म्हटला की घाबरून जातात आणि विशेषतः आपण सर्व ग्रामीण भागातले आहोत. आणि ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना इंग्रजीपेक्षा कोणत्याही विषयाची भीती नाही. इंग्रजी म्हणलं की बाबा नको म्हणताय आणि त्यामुळे बराचसा वर्ग हा सायन्सला जाण्याऐवजी कुठे जातोय? आर्ट्समध्ये जातो. काय? इंग्रजीपासून सुटका. हा मार्ग असतो. पण इंग्रजीपासून सुटका तुम्हाला फक्त तुमचं फील्ड बदलली किंवा तुम्ही आर्ट्समध्ये आला म्हणून पिच्छा सुटलाय का? नाही. तुम्हाला स्पर्धा परीक्षेमध्ये आलात, सरळ सेवेमध्ये आलात, इंग्लिश हा विषय जो तुम्ही आत्तापर्यंत टाळला आहे, हा विषय तुम्हाला या ठिकाणी सुद्धा कव्हर करायचा आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला मराठीप्रमाणे विषय क्लिअर आहेत. आर्टिकल्स या ठिकाणी आहेत. ॲडजेक्टिव्ह फिल इन द ब्लँक आहे. टेन्स एरर आहे. व्हर्ब एरर आहे. अँटोनिम्स आहे. सिनोनिम्स आहे. प्रिपोजिशन फिल इन द ब्लँक आहे. क्वेश्चन टॅग आहे. आयडम्स आहे. व्हॉइस आहे. प्रोव्हर्ब आहे. या व्यतिरिक्त ट्युटेशन आहे. त्यानंतर ॲडव्हर्ब फिल इन द ब्लँक आहे. वर्ब फिल इन द ब्लँक आहे. WH टाइप क्वेश्चन आहे. टेन्स फिल इन द ब्लँक आहे. प्रिपोजिशन एरर आहे. व्रेसेस मिनिंग आहे. प्रोनाउन्स फिल इन द ब्लँक आहे. फ्रेज एरर आहे. ॲडव्हर्ब एरर आहे आणि कन्व्हर्सेशन या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश हा केला जातो. म्हणजे आपल्या इंग्लिश या विषयामध्ये आपल्याला जवळपास एक 20 ते 25 टॉपिक हे आपल्याला इथं स्पष्टपणे मांडले गेलेले आहेत. या सगळ्या टॉपिकचा आपल्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण रोल आहे. इंग्रजी हा विषय हा सोडता येणारा विषय नाही. यामध्ये आउट ऑफ मार्क पडतात आणि आउट ऑफ मार्क पडत असतील तर आपल्याला आउट ऑफ मार्क हे आपल्याला सुद्धा पडले पाहिजे. कमीत कमी आउट ऑफ नाही तर त्याच्या जवळपास मार्क हे आपल्याला निश्चित लागतात. ठीक आहे. त्यानंतर बघा गणित जो आपल्या सगळ्यांचा आवडता विषय. त्यासाठी आपण बऱ्याचशा काही गोष्टी करतो आणि आपण जसं तुम्हाला आधी म्हणलो तुम्ही इंग्लिशसाठी आर्ट्समध्ये येतात तसंच त्यातला अजून एक विषय असतो गणित. पण गणित इथे सुद्धा आहे. काळ आणि वेग यावर तुम्हाला साधारणतः प्रश्न विचारलेच जातात. नफा आणि तोटा आहे. सरळ व्याज आहे. रेल्वे आहे. सरासरीचे गणित असतील. चक्रवाढ व्याज असेल. नळ आणि टाकी असेल. मिश्रण असेल. गणना बेसिक असेल. नाव आणि प्रवाह. नाव आणि प्रवाह म्हणजे काय? बोट आणि स्ट्रीम या संदर्भातले प्रश्न आपल्याला विचारले जातात. त्यानंतर अपूर्णांक आहे. समीकरण आहे. शाब्दिक उदाहरण आहे. सरळ रूप आहे. अंकगणितीय क्रिया आहे. वेग वेळ अंतर आहे. परिणाम आहे. टक्केवारी आहे. गुणोत्तर व प्रमाण आहे. बीजगणित आहे. या सगळ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त मसावी लसावी मसावी सगळ्यांना माहिती आहे. घातांक, सूट, अंकगणितीय श्रेणी असतील, बैजिक राशी असेल, वर्गमूळ असेल आणि मूल्य असेल. या सगळ्या गोष्टींचा यामध्ये समावेश होताना दिसून येतो. या सगळ्या गोष्टी गणित या विषयामध्ये आहे. गणिता व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाचा विषय आहे, जो आपल्याला माहिती आहे. सगळे आपण त्याचा अभ्यास करतो. पण तत्पूर्वी काय MPSC ग्रुप सी ची आपली लाईव्ह प्लस रेकॉर्डेड करिअर ऑर्बिट अकॅडमीची प्रहार नावाची बॅच चालू आहे. आणि ह्या प्रहार नावाच्या बॅचमध्ये आपल्याला सर्व ग्रुप सी ची येऊ घातलेली 25 ऑक्टोबरची जी परीक्षा आहे, या परीक्षेला आपण इथं टार्गेट करतोय. आणि हे टार्गेट करत असताना संपूर्ण सिलेबस अभ्यासक्रम जो आहे हा अभ्यासक्रम कव्हर केला जातोय. आणि हा अभ्यासक्रम आपल्याला कितीमध्ये भेटतोय? फक्त 249 मध्ये हा उपलब्ध होतो. आणि ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य काय? आपल्याला एकदम चांगल्या प्रतीचे शिक्षकांमाध्यमातून आपल्याला विषय शिकवला जाणार आहे. फास्ट ट्रॅक नाहीये, शॉर्टकट नाहीये. संपूर्ण बॅच ही तुम्हाला उपलब्ध असणार आहे. कितीमध्ये? फक्त 249 मध्ये. त्यामुळे संधी सोडायची का? नाही. संधीचा फायदा घ्यायचा आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं सापडणार आहे. प्रहार नावाची बॅच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा सरळ सेवेमध्ये पुढचा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी. यामध्ये संख्या मालिकाचा समावेश आहे. त्यानंतर तर्क अनुमान आहे. विसंगत घटक ओळखा हा घटक विचारला जातो. अक्षर मालिका यांचा समावेश आहे. पदावली आहे. अक्षर समूह आहे. निष्कर्ष काढणं आहे. बोडोमॉसचं एक सूत्र असणार आहे. मध्य व मध्यमान असणार आहे. गुणोत्तर व प्रमाण याचा समावेश असणार आहे. त्यानंतर वर्णमाला याचा समावेश असेल. सहसंबंध याचा समावेश असेल.
सारणी याचा संबंध असेल, सांकेतिक भाषा, रांगेतील स्थान, घड्याळ, कूट प्रश्न, कोडिंग डिकोडिंग आणि रिमाइंडर थेरम या सगळ्यांचा आपल्याला बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे कशामध्ये रिझनिंग यामध्ये समावेश हा केला जाणार आहे. हा सगळ्यात महत्वपूर्ण बाब आहे, ही लक्षात ठेवायची आपल्याला. यानंतर जीएस मध्ये आपल्याला माहिती आहे की इंडियन पॉलिटी म्हणलं तर संविधान हा एक सगळ्यात महत्वाचा आहे, मूलभूत अधिकार आहे. त्यानंतर मार्गदर्शक तत्व असतील, कर्तव्य असेल आणि पार्लमेंट असेल, याच्याशी संबंधित मुद्दे आपल्याला ह्यामध्ये कव्हर करायचे. याची मोठ्या प्रमाणात यादी न्याय व्यवस्था वगैरे आहे, या सगळ्यांचा समावेश आपल्याला या घटकामध्ये कव्हर होताना दिसतोय. इतिहास, इतिहासासंदर्भात सगळ्यात महत्वाचं काय, यामध्ये आपण इतिहास या घटकांतर्गत आपण 1707 ते 1947 हा जो कालखंड आहे हा फॅक्च्युअल बेस आपण कव्हर करतोय. आणि ह्यामध्ये काही परीक्षांमध्ये प्राचीनपासून सुद्धा प्रश्न विचारले जातात, प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारत. त्यामुळे हा एरिया हा खूप वास्ट आहे. हे वास्ट असला तर करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या तुम्ही लेक्चर्सवरती, त्याच्या नोट्सवरती रिलाय हा आरामात राहू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्हाला यामध्ये सुद्धा चांगले मार्क हे मिळतील. त्यामुळे या संदर्भातले जेवढे बाबी आहेत त्या तुम्हाला ॲपमध्ये उपलब्ध आहेत. विज्ञानासंदर्भामध्ये केमिस्ट्री आहे, फिजिक्स आहे आणि बायो आहे. या 3 घटकांवरती प्रश्न विचारले जातात. आता या 3 घटकांच्या संदर्भात आरोग्य सेवामध्ये तुम्ही गेलात तर तिथं तांत्रिक घटक दिलेला आहे आणि तांत्रिक घटक या 3 विषयांना टार्गेट करतो. त्यामुळे प्रत्येक परीक्षेनुसार याचं वेटेज हे कमी जास्त होतं आणि त्याच्या वेटेजनुसार आपल्याला अभ्यास हा करायचा आहे. त्यामुळे वेटेज अभ्यासामध्ये ह्या विषयाला किती वेटेज द्यायचं या सगळ्या गोष्टी आपल्या अभ्यासाचा एक भाग असणार आहे. त्यानंतर जॉग्राफीमध्ये मुख्यतः आपण बघणार आहोत की महाराष्ट्राचा भूगोल काय आहे, त्याच्या संबंधित मॅप काय आहे, या गोष्टींचा समावेश असेल. नदी असतील, डोंगर पर्वतरांगा असतील, या सगळ्या गोष्टी, खनिज संपत्ती कुठे आहे, आर्थिक गणितं कुठे अडकलेली आहेत, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला या जॉग्राफीच्या विषयामध्ये अभ्यास करायचा असतो. त्यामुळे अभ्यास करत असताना हे सगळे घटक, प्रत्येक घटकाची निर्मिती, त्याचं एक्सपान्शन, त्याची डेव्हलपमेंट आणि त्याचा डिक्लाइन, ह्या सगळ्या गोष्टी आपण जॉग्राफीमध्ये सुद्धा बघतो. ज्या गोष्टी निर्जीव आहेत, निर्जीव गोष्टी संदर्भामध्ये सुद्धा आपल्याला जॉग्राफीमध्ये बऱ्याचशा माहिती या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे पृथ्वीच्या निर्मितीपासून तर आजच्या स्थितीपर्यंत काय स्थिती आहे ते आपण त्यातून समजून घेणार आहोत. या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचा, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सध्या डेलीमध्ये आपले डोस चालू आहेत, चालू घडामोडीचे क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये आपण या चालू चालू घडामोडी कव्हर करतोय. विशेषतः राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि इकॉनॉमिक, इन्व्हायरमेंट या सगळ्या गोष्टींना आपण इथं कव्हर करतोय. क्वेश्चन आन्सर स्वरूपामध्ये असते. त्यामुळे परीक्षेमध्ये तुम्हाला याचा फायदा हा नक्की होताना दिसून येईल. ठीक आहे, चालेल. या संदर्भामध्ये आपली करिअर ऑर्बिट अकॅडमीची बॅच आहे, संपूर्ण सरळ सेवा बॅच 2026. यामध्ये या सर्व परीक्षा आहेत. तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य विभाग, वनरक्षक असेल, नगर परिषद असेल, महानगरपालिका, कृषी विभाग, या इतर सरळ सेवा परीक्षांचा समावेश आहे. या सर्व परीक्षांची तयारी आपण, पॅटर्न कोणता आहे, एमपीएससी, टीसीएस, आयबीपीएस पॅटर्न आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि फक्त कितीमध्ये, 1299 मध्ये. त्यामुळे संधी सोडायची नाही आहे, संधी आपल्याला क्रॅप करायची आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण ह्या पुढे काय रणनीती असावी, रणनीतीला आपण कशा स्वरूपामध्ये जाणार आहोत, कसं टॅकल करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आणि आयबीपीएस, टीसीएस आणि एमपीएससी यामधला मुख्यतः अंतर काय आहे, हे व्हिडिओ सुद्धा आपण लवकरच घेऊन येत आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.